नमस्कार मंडळी, मी साक्षी संजना सुरेशवान तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर म्हणजेच कर्ली कन्या या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. तर मंडळींनो, तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी शिमगोत्सव पार्ट 1 टाकून तुम्हाला सर्वांना शिमगा काय असतो व आमच्या गावात कशी पद्धत असते, माझ्या मामाच्या गावात, हे मी तुम्हाला दाखवलं. आणि शेवटी मी तुम्हाला सांगितलं की टू बी कंटिन्यूमध्ये मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढच्या गोष्टी दाखवेन. तर तेच सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी मी हा ब्लॉग पुन्हा शूट करत आहे. इंट्रो मी शूट केला नव्हता, कारण काय होतं की असं होतं, देवाच्या गडबडीत आपल्याला तेवढं कॅमेरा हँडल करता येत नाही. तरी मी माझ्या एका भावाला कॅमेरा दिला होता टू हँडल. मला जर गरज लागली तर मी मध्ये मध्ये येऊन तुम्हाला गोष्टी सांगेन, ऑर एल्स मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर देईन. मला माहिती की तुम्हाला बाकीच्या ब्लॉगसारखाही हा ब्लॉग नक्की आवडेल. आणि शिमगोत्सव पार्ट 1ला जसं तुम्ही सपोर्ट केलं आणि जसा तुम्ही प्रतिसाद दिला, तसंच तुम्ही शिमगोत्सव पार्ट 2ला सुद्धा प्रतिसाद द्याल ह्याची मला खात्री आहे. हा ब्लॉगचं स्टार्ट असणार आहे ज्या दिवशी आमच्याकडे पालखी आली, त्या दिवशीचे सगळे तुम्हाला मोमेंट्स कॅप्चर केलेले आहेत, ते सगळे दिसतील आणि तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल, ऐकून जाईल, बघता येईल आणि कसं गावचं कल्चर असतं ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. सो स्टे ट्यून अँड एन्जॉय द ब्लॉग. तर मंडळींनी, जसं की मी तुम्हाला सांगितलं, आमच्या घरी आज पालखी येणार आहे आणि त्या पालखी येण्याच्या आधीची जी कामं असतात त्यातील हा अंगण साफ करायचं काम माझ्याकडे होतं. अंगणातला कचरा मी काढत होती आणि नेमकंच त्यावेळेला माझ्या भावाने व्हिडिओ काढला मस्करीमध्ये. तर मी काम केलं आहे म्हटल्यावर ते टाकणं बनतं ना, त्यामुळे हा व्हिडिओ. काय कशी आहे सिच्युएशनवर? सिच्युएशन म्हणजे सांगू शकत नाही. असा तो बरा, असा तो बरा. धनंजय माने इथेच राहतात. मामाने पनिशमेंट दिली. आता साडी नेसली आहे म्हटल्यावर थोडे नखरे तर बनतातच ना. मी माझ्या ताईला खास फोटो काढण्यासाठी बोलवलं होतं आणि त्यातील हा एक व्हिडिओ थोडा ब्लर दिसतोय, कारण जसा तो माझ्याकडे आला तर ते व्हिडिओ फाटला. पण नखरे तर दाखवलेच पाहिजे म्हणून हा व्हिडिओ. आणि अशा प्रकारे आई कुंजाईचं आपल्या घरी आगमन झालं. आगमन होताच जेव्हा आईची पालखी घरासमोर येऊन उभी राहते, तेव्हा त्या पालखीचे पाय धुतले जातात. पाणी, दूध आणि त्याच्यानंतर कपड्याने ते पाय पुसले जातात. अशी प्रथा आमच्या गावच्या प्रत्येक घरात केली जाते.
उठून घे. अजून अजून हा अजून पुढे घे ना. अजून घे. या साईडला लेफ्ट साईडला अजून घ्या म्हणजे लाईट कशी शूट करते बसून बिसून तसं तू करायला रंकित ऐकलं बोलू तर ते एक तांब्यात तो पाणी आण ना, पाण्याचा. हे कुठे गेले आपले? त्यांना बोलवा आतमध्ये. तुम्ही घालू पण पूजा म्हणतो काय करू ना जमत माझ्या त्याकडे या लोकांनी माझं नाव त्यांना नाही आतमध्ये टाकणार. रघुनाथ रघुनाथ नाही रवळनाथ सॉरी तुझी पुढे माहिती आमचे वाढपी अरे हा परचे देतो तुम्हाला खा देऊन आज सुखाचे सांभाळ कर आणि वाट्याच्या वाट्या मान्य करून घे संभाळणी एक संदीप चंद्रकांत देसाई. त्याप्रमाणे संदीप चंद्रकांत देसाई या वरती भरले सगळं परत त्या आज वट्या भरलेल्या आहेत परत त्या घे मान्य करून नाही आज त्यांच्या वट्या सांभाळू आज उगायचं ना सांभाळू नारळ बांधला कर. मंडळींनो, तुम्हाला वाटत असेल की मी हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड का बरं केला आहे, तर त्याचं कारण हे आहे की मी टोटल 19 ओट्या भरलेल्या आहेत. यावर्षी मला 19 ओट्या भरायचा मान मिळाला आहे आणि मला त्याचं खूप आनंद होत आहे. म्हणजे माझ्या तर 4 होत्या, पण बाकी सगळ्यांच्या ओट्या भरताना मला खूप कष्ट घ्यावे लागले आणि मला तेवढाच आनंदही झाला, कारण मला खूप घाम येत होता. त्यामुळे मला ते कष्ट तिथे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतच असावे. आणि खूप बरं वाटलं. माझं शिमग्याला जाणं सफल झालं असं मला वाटलं. त्यामुळे खरंच ती फिलिंग फारच छान होती. आणि मी खूप वेळ देवाजवळ बसली, मी खूप वेळ पालखीजवळ बसली. त्यामुळे मला फारच आनंद झाला.
आणि मग अशा प्रकारे थोडा वेळ आमच्या अंगणात शिमगा करून पालखी तिच्या दुसऱ्या भक्तांना भेटायला निघाली. हा शिमगा आमचा एक मामा आहे, बाळा मामा, त्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे फारच छान वाटतं जेव्हा आपल्या अंगणात पालखी नाचवली जाते. हा माझा भाऊ, जो तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिला असेल, खूप मनाने श्रद्धेने पालखी नाचवतो. सगळेच पोरं खूप छान पद्धतीने पालखी नाचवतात. खूप छान वाटतं. त्यानंतर सगळी घरं घेऊन झाल्यावर आमचे एक आजोबा आहे, ताते आजोबा, त्यांच्या घरासमोर शिमगा होतो. हा मोठा शिमगा असतो. इकडे पालखी ॲप्रॉक्स 1 तास तरी नाचवली जाते आणि खूप मजा येते. सगळे तो उत्सव बघायला येतात. किती छान नाचवतात बघा ना. म्हणजे माझंही स्वप्न आहे, मलाही एकदा असं नाचवायचं आहे. बघू, तिच्या मनात असेल तर हे स्वप्नही पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला इंडिया वर्ल्ड कप जिंकली हे तर माहितीच असेल. मग मी आणि माझ्या मोठ्या मामाने काही अशा प्रकारे आमच्या गावी वर्ल्ड कप सेलिब्रेट केलं. मस्त ना. ती छोटी वात आहे एकदम. जरा ती पुढची काढ जरा. काढायची असते ती नाही निघत आहे ना. मी प्रयत्न केलेला काढायचा जराशी. That's how we celebrate World Cup final. चला.
अशा प्रकारे खाडीच्या या पाण्यामध्ये खाली पालखी नेऊन तिचे पाय पुन्हा धुतले जातात. ही एक प्रथा आहे. त्यामुळे छानच वाटलं मला हे सुद्धा बघून. आणि मी दरवर्षी राजगणीला असते, त्यामुळे मी पुन्हा तशीच एकटीच मुलगी या सगळ्यांमध्ये असते, कारण मला खूप आवडतं पूर्ण शिमगोत्सव साजरा करायला. वेलकम टू अण्णा नाईकांचा वाडा. Done and dusted. Last day at मामाचं गाव. मला नेहमीच मामाच्या गावी गावावरून निघताना खूप भरून येतं, कारण माझं खूप प्रेम आहे माझ्या मामाच्या गावावर. आणि हा आवाज देवराजगणी गेले. मला नाही माहिती की म्हणजे असं म्हणतात की मुलींकडे खूप कमी आयुष्य असतं ॲट माहेरी, बट दिस इज माय आजोळ अँड आय रिअली लव्ह इट. मग पडली असते आता. हां, आय जस्ट वॉन्ट टू से की आय डोंट वॉन्ट टू लिव्ह माय मामाचं गाव. म्हणजे थोड्या वर्षांनी का होईना मला कुठे ना कुठेतरी आय हॅव टू गो. माझं खूप प्रेम आहे माझ्या मामाच्या गावावर. आणि
हा अवतार तुम्हाला दिसतोय कारण मी मामाबरोबर देव जे राजांनी जातात त्याच्यासाठी गेले होते आणि मी एकटीच पोरगी असते इकडे. मी खूप एन्जॉय करते. मला खूप आनंद वाटतो इकडे आल्यावर कारण इकडे माझ्या आजीचं मायेचं मातीचं घर आहे आणि ते आता दुरुस्त होणार आहे ऑफकोर्स कारण की ते खूप जुनं झालं आहे. पण तिथे मला असं वाटतं की माझी आजी आहे. ते घर म्हणजे मला माझी आजी वाटतं. मला खूप आवडतं. मी हे का बोलते मला तेही नाही माहिती, बट मला खूप ओव्हरवेल्म होते कारण मी हे सांगू शकते कारण ह्या वर्षी असं झालं की बरेच जण नुसते लग्नाविषयी बोलत होते. भाई अजून वेळ आहे पण मला नाही जायचं या गावातून बाहेर. माझं प्रेम आहे या गावावर. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा पालखी सोहळा तर संपला, पण मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तो मला एडिट करायचा आहे. सो शिमगोत्सव पार्ट 2 हा मी एंड करते आणि हा व्लॉग एंडपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असंच माझ्या पाठीशी उभे राहा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. बाय.